माझे नाव रेखा संतोष पैठणकर. मी रोहनची आई. माझ्या मुलांना 3 जणांनी बेदम मारहाण करून नाकाचा हाड त्याचं फ्रॅक्चर झालेलं आहे. एवढं गंभीर जखमी केलेलं आहे. ते 3 जण, एक गब्बू गुजरीवार, दुसरा प्रशांत संगेले आणि तिसरा रोहित पगारे. या तिघांनी एवढं बेदम मारहाण केलं की 3 दिवसापासून माझ्या मुलाने जेवणसुद्धा केलेलं नाही आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. डोळा पण त्याचा एक डोळा सुद्धा उघडत नाही आहे. आता काय मागणी आहे तुमची? पोलिसांनी याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे की या तिघांना पण सजा व्हायला पाहिजे आणि मला न्याय मिळायला पाहिजे. कारण की करता धरता माझा मुलगाच आहे. माझ्या मुलाच्या भरोश्यावर आमचा घर म्हणजे पूर्ण तोच जबाबदारी उठवतो. दुसरं घरात कोणी करणारं नाही आहे आणि पोलीस लोक त्यांना पाठीशी घालून मदत करत आहेत. काय घटना झाली तुझ्यासोबत, काय सांगशील? माझं नाव रोहन संतोष पैठणकर, राहणार श्यामलनगर, शेगाव रोड, खामगाव. मी बसस्टॉपवर बसलेला होतो. तिकडून 2 जण आले. मला विचारलं की हा ॲड्रेस कुठे आहे. त्यांना म्हटलं मला माहीत नाही. ते शिवीगाळ केली त्यांनी आणि म्हणजे बहसबाजी झाली तिथं. तर त्याने मला उचलून डायरेक्ट गाडीवर टाकले. मी फोनवर बोलत होतो. उचलून गाडीवर टाकले आणि काँग्रेस भवनला नेले. काँग्रेस भवनला नेल्याच्या नंतर आणि तिथे खूप मारहाण केली की तू गाय चोरतो, गाय चोरतो, गाय चोर आहे असं म्हणून त्यांनी मारहाण केली आणि तू मुस्लिम आहे असं पण म्हटलं. आणि त्यांनी पॅन्ट खोलून बघितलं की मुस्लिम आहे का हिंदू आहे. तर हे खोलून बघितलं आणि त्यांना सांगत होतो वारंवार की मी बौद्ध समाजाचा पोरगा आहे. त्या काहीच नव्हत्या ऐकत. त्याच्यानंतर गाया माझ्या अंगावर लोटल्या. त्याच्यानंतर गाया अंगावर लोटून त्यांनी स्वतःनं व्हिडिओ काढला आणि माझा म्हणजे कपडे काढून पण व्हिडिओ आहे त्यांच्याकडे. त्यांनी मला नंतर दंडेस्वामी मंदिराजवळ नेलं. इकडे डोकं गिकं फोडलं. काँग्रेस भवनवरती आहे. मग दंडेस्वामी मंदिराजवळ नेलं. नंतर मग त्या रोहितला कॉल लावला. रोहित पगारिया. रोहितनं बी 2-3 चापटा फटाफट मारल्या तिथं पण पहिले स्टार्टिंगले. आणि नंतर पोलीसचा सायरन वाजला तर गब्बू गुजरिया याला म्हणजे असं जाय म्हणून पाठवून दिलं. आणि हे 1 जण तिथं होता रोहित. आणि तिथं खूप मारहाण केली. तिथं कपडे फाडले माझे. आणि तू हे वापस तेच म्हणजे नंग होऊन व्हिडिओ काढले त्यांनी. त्यांना 1000 वेळा माफी मागितली मी, तरी ते ऐकले नाही. या घटनेचा मला न्याय मिळावा अशी मी नम्र विनंती करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.